कंपनीची वॉशिंग मशीन मात्र मिळणार आहे। तब्बल 1,00,000 रुपये पारितोषिक असलेली ही स्पर्धा। रनरअपसाठी 50,000, थर्ड फोर्थ प्रत्येकी 35,000 अशी भव्य दिव्य पारितोषिक असलेली स्पर्धा पाहतोय। अर्थातच राजाभाई प्रीमियर लीग 2024 खऱ्या अर्थानं आज संडेचा दिवस असल्या कारणानं बरेचसे रसिक प्रेक्षक आता मात्र आपल्या गाड्या घेऊन या मैदानाकडे अर्थातच सूर्या रोशनीचं हे भव्य दिव्य असं मैदान आज पाहतोय। सर्व रसिक प्रेक्षक आणि खेळाडूंच्या भेटीला आले अर्थातच राजाभाई किनी यांच्या माध्यमातून आणि काहीतरी वेगळं करण्याचं सातत्यपूर्ण काम मात्र राजाभाईंच्या माध्यमातून आपण पाहत असतो। प्रत्येक क्षेत्रात मात्र आपल्या नावाचा ठसा उमटवलेले राजाभाई किनी त्यांच्या माध्यमातून मात्र आयोजित केलेली ही राजाभाई प्रीमियर लीग 2024 मात्र पर्व पाहतोय। मॅच चालू होते, पहिली सलामीची जोडी मात्र पाहतोय। संकेत आणि स्वप्नेश अशी सलामीची जोडी मात्र पाहतोय। बॉलिंग ट्रॅक वरती मात्र पहिल्यांदाचा हिमनगर एंड कडून या मॅच मध्ये शिरुविक 4 षटकांची लढत। राईट ओव्हर द विकेट पहिल्या षटकामध्ये स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतला। अत्यंत महत्त्वाची मॅच दोन्ही संघांसाठी असणार आहे। पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट शिरुविक। पहिला चेंडू भन्नाट वेगानं टाकलेला हा चेंडू मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप, इट्स अ वाईड बॉल। दोन्ही हात फैलावत मात्र राजू पाटील यांच्या माध्यमातून सांगितलं गेले की हा चेंडू मात्र वाईड चेंडू होता। आज मात्र पंचांच्या भूमिकेत आणखी एक नवीन अंपायर अर्थातच रमेशजी ढकोल वाकरुल पेन इथून मात्र आज राजाभाई प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून आमच्या सोबत जोडले गेलेत। त्यांचं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत करूयात। आणखी एक वाईड बॉल, 2 अतिरिक्त धावा मात्र धावफलकावरती मात्र ऍड केला जातात। त्या अर्थातच टीम महेंद्र वॉरियर्स कुसुंबली या संघाच्या धावफलकावरती पाहतोय। अतिरिक्त पद्धतीनं शिरुविक यांच्या माध्यमातून मात्र या 2 धावा मात्र बोनस गिफ्ट पाहतोय महेंद्र वॉरियर्स संघासाठी। यावेळी भन्नाट वेग लागोपाठचा तिसरा हा वाईट चेंडू पाहतोय। कुठेतरी लाईन लेंथ वरती मात्र आता बदलाव मात्र करावा लागू शकतोय। कदाचित हा ट्रॅप रचलाय शिरुविक यांनी। वाईट चेंडू मात्र फेकायचे आणि तदनंतर मात्र फलंदाजाला मात्र कंटाला येईल अशा पद्धतीचे चेंडू फेकायचे आणि कदाचित अशा पद्धतीचे चेंडूवरती जर छेडखानी केली तर विकेट जाण्याची संभावना आहे। यावेळी चांगल्या पद्धतीने चेंडू स्टेअर केला, चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये प्रोटेक्शन दिले। एक धाव कंप्लीट, बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली। अशा पद्धतीने अलॉंग द कार्पेट जेव्हा चेंडू मैदानाच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा डीप मधून क्षेत्ररक्षकाला मैदानाच्या आतमध्ये धावत येणं गरजेचं असतं। जर कदाचित क्षेत्ररक्षक या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये जर धावत आले असते तर ही एकच धाव मिळू शकली असती। परिणामी 2 धावा मिळाल्या, बॅटच्या माध्यमातून मिळालेल्या 2 धावा संकेत यांनी आपल्या इनिंगला आगत करत असताना 2 धावा। यावेळी भन्नाट वेग वाढवण्याचा वेळोवेळी मात्र प्रयत्न केला जातोय शिरू यांच्या माध्यमातून, परंतु कुठेतरी लाईन लेंथ मध्ये शिरुविक यांच्यासाठी मात्र अडचणी मात्र निर्माण होताना मात्र पाहतोय। धावसंख्येत मात्र एकने आणखी बदलाव मात्र पाहायला मिळेल। 4 वाईड आतापर्यंत फेकले गेलेत, एकच चेंडू झालेत, 6 धावा धावफलकावरती पाहतोय। नेक्स्ट बॉल अर्थातच दुसरा चेंडू या षटकातील असणार आहे। यावेळी लोअर फुल टॉसचा चेंडू ऑन ड्राईव्हचा फटका पाहतोय, चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, चेंडू फील केला जातो। 1 धाव कंप्लीट, बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट। गुड रनिंग बिटवीन द विकेट। सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याची ताकद महेंद्र वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून स्वप्नेश आणि संकेत यांच्या माध्यमातून मात्र पाहतोय। तर सिंगलला डबल मध्ये जर आपण कन्वर्ट करत असू तर मात्र आपण आत्मविश्वास फिल्डरचा कमी करू शकतोय। यावेळी बॅटची लिडिंग इच, हा ट्रॅप रचला होता बघा मित्रांनो, हा ट्रॅप, आणि या ट्रॅप मध्ये अखेरीस संकेत फसले गेलेत। पहिला विकेट तंबूच्या आसऱ्याला। काहीच दिवस बाकी माझ्या राजाच्या जयंतीला, जगात भरी 19 फेब्रुवारी।
पहिलं विकेटचं पतन अविथले. नेक्स्ट बॅटर इन. मैदानात एंटर होताना मात्र पाहतोय नेट नंबर 3. हा जो ट्रॅप मी बघत होतो जो ट्रॅप रचला जातोय आणि त्या ट्रॅपमध्ये अखेरीस मात्र फसवलं गेलं शिरू विकेंनी. जोरदार चेंडू टाकण्याचा प्रयत्न, चेंडू पॅड वरती आला, त्याला लेग ग्लान्स करण्याचा मात्र प्रयत्न पाहिला. धावसंख्येत एकने बदलाव. अभिथलेंच्या बॅटमधून मात्र एक धाव मात्र पाहतोय. कारण एखादा मोठा खेळाडू, मोठा गोलंदाज ज्या वेळी अतिरिक्त चेंडू जर फेकत असेल ना तर त्यामागं काहीतरी वेगळं कारण असतं. उगाचच एवढा मोठा गोलंदाज अशा प्रकारचे चेंडू फेकणार नाही. बघा काय कमबॅक, काय कमबॅक आहे बघा. कोणत्याही प्रकारचा आता मात्र शिरवीक या फलंदाजांना या मॅचमध्ये संधी उपलब्ध करून देत नाही. जरूर धावा वाईटच्या पद्धतीनं 4 एक्स्ट्रा फेकल्यात परंतु मोठा फटका मारण्यापासून त्यांना वंचित ठेवलंय. पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक खेळाडू, एक वाईडिश लॉंग ऑनमध्ये खेळाडू. लास्ट बॉल रिमेनिंग. 10 धावा. यावेळी बन्नाट विक परंतु खराब चेंडू मात्र पाहतोय. धावसंख्येत मात्र आणखी एक धाव मात्र ऍड होताना पाहू शकतोय. 5वा वाईड बॉल फेकला गेलाय शिरुविक यांनी. 11 धावा धावफलकावरती पाहतोय. फिल्डिंग जर पाहायला गेला तर बॅकवर्ड पॉईंटमध्ये, कव्हर पॉईंटमध्ये, मिड ऑफ मिड ऑन, स्क्वेअर लेग, फाईन लेग आणि एक थर्ड मॅनमध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय 38 सर्कलच्या आतमध्ये. यावेळी पुन्हा एकदा लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न परंतु सुंदर वैविध्यपूर्ण नटलेला काही वाईट चेंडू, तदनंतर एक संख्येची विकेट, 2 डबल 1 सिंगल अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि मैदानावरती पाहतोय स्कोर कार्ड वरती 4 एक्के पाहतोय. 1 षटक, 11 धावा, 1 विकेट अशी 4 एक्के स्कोर कार्ड वरती पाहतोय महेंद्र वॉरियर्स. VIP आकडा स्कोर कार्ड वरती महेंद्र वॉरियर्स संघाच्या धावफलकावरती पाहतोय. P1चं षटक संपलंय आणि आता मात्र 3 षटक मात्र शिल्लक असणार आहेत. 4 षटकांची लढत, 4 गोलंदाज वापरणं गंधरकारक. विखुरलेलं क्षेत्ररक्षण आता पाहू शकतोय आणि या विखुरलेल्या क्षेत्ररक्षणाचा फायदा मात्र उठवताना मात्र कदाचित सकाळच्या सत्रामध्ये अडचणी मात्र येऊ शकतात. नेक्स्ट बॅटर अर्थातच प्रसाद राऊत येण्यासाठी सज्ज असणार आहे कारण अटॅक इज द बेस्ट वेपन आणि अटॅक ही मात्र खऱ्या अर्थानं प्रसाद राऊत यांची खासियत आहे. काल जर पाहायला गेला तर प्रसाद राऊत यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचे बक्षिसांची वर्षा मात्र त्यांच्यावरती झाला होता. लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 1000, तदनंतर लागोपाठचे 3 षटकार देखील त्यांच्या माध्यमातून पाहिलं होतं. तिथं देखील 1000 रुपये त्यांना मिळले होते. म्हणजे चांगले फटकेबाजी प्रसाद करताना दिसतील. तत्पूर्वी स्वप्नेश यांच्यासाठी ऋषी वालेकर. ऋषी वालेकर यांचा हा चेंडू देखील वाईट चेंडू येतोय. नो रिव्ह्यू फॉर वाईट. रिव्ह्यू ओनली फॉर वेस्ट हाईट. चला रिव्ह्यू ओनली फॉर वेस्ट हाईट आयोजकांकडून सूचना आहेत. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. वाईट चेंडू आलाय. पहिला चेंडू. धावसंख्येत एकने बदलाव. धावसंख्या पाहतोय अर्थातच धावसंख्या झाली 12 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 11. दुसऱ्या षटकात वाईड. ऋषी वालेकर MIDC एंड कडे राईट मोर द विकेट. नेक्स्ट बॉल. यावेळी स्लोवर वन, त्याला चांगल्या पद्धतीने पिकअप केल्यानंतर मात्र पूल केला जातोय सक्सेसफुल. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय हा RPL चौकार. 4 धावा. चार धावा आल्यात. 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र वधारताना दिसेल. 16 धावा. पहिला चेंडूचा खेळ समाप्त झालाय. स्लोवर वन स्पेशलिस्ट ऋषी वालेकर. व्यत्यय येते कुठेतरी धावत असताना. कदाचित रनअप चुकला असावा ऋषी वालेकर यांचा. चांगल्या पद्धतीचा गोलंदाज आहे आणि तेवढाच विस्फोटक फलंदाज देखील आहे ऋषी वालेकर.
यावेळी बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केला गेलाय, स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चांगल्या पद्धतीने स्टॉप केला गेला चेंडू. असोसिएशन प्रीमियर लीगचा काही दिवसापूर्वी झालेल्या त्या संघाचा चॅम्पियन आयकॉन खेळाडू आहे. शर्वी 11 संघासाठी चॅम्पियनशिप मारून दिली होती असोसिएशन प्रीमियर लीगची आणि आज सचिन सालुंके प्रतिष्ठान संघासाठी खेळतोय. चांगल्या पद्धतीने बघा चेंडू पडल्यानंतर झपकन आतमध्ये आला, त्यांच्यावरती स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा फटका चान्स होता. चेंडू मात्र शॉर्ट कव्हर पॉईंट मध्ये चेंडू मात्र फील्ड केला जातोय. धावसंख्येत मात्र एकनी बदलाव झाल्यानंतर धावसंख्या मात्र फ्लाय होताना दिसेल. 17 धावा धावफलकावरती पाहतोय. ज्या पद्धतीने धावा यायला पाहिजे त्या पद्धतीने मात्र धावा येताना मात्र दिसत नाहीत. शिरू विकेनी द्या पहिल्यांदाच आमच्यासोबत जेव्हा आम्ही वार्तालाप केला तेव्हा सांगितलं सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये जास्तीत जास्त धावा होणार नाहीत, म्हणजेच आम्ही सेकंडना इनिंगमध्ये धावा चीज करण्यासाठी मात्र तयार असू. परंतु मागील मॅचमध्ये जर पाहायला गेला तर सकाळच्या सत्रात आणि संध्याकाळच्या सत्रात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बहुधा फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करणारी टीम जास्तीत जास्त विजय प्राप्त करत असतो. धावा चेस करणं कठीण होत असतात. मागच्या मॅचमध्ये देखील तेच पाहिलं. मेडेकर संघाला डॉमिनेट केलं शाबाज संघानं. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, लगेच स्टान्स उलगला आणि या अगोदरची चेंडू स्लोवर आणि आता मात्र भन्नाट वेग. शेवटचा चेंडू शिल्लक, काय गोलंदाजी, पहिला वाईट, दुसरा चेंडू चौकार, डॉट बॉल, सिंगल सिंगल आणि आता डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. ऋषी वालेकर 7 धावा. यावेळी लोवर फुलटॉस ऑन ड्राईव्हचा फटका मात्र पाहतो, चेंडू जातोय वाईडिश लॉंगांच्या क्षेत्रामध्ये, चेंडू फील्ड केला जातोय. तद्वर मात्र एका धावेने मात्र स्ट्राईक रोटेट केली आणि 8 धावांचं इकॉनॉमिकल षटक मात्र पाहिलं गेलं ते ऋषी वालेकर यांच्या माध्यमातून आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्डवरती पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यात मात्र 19 धावा. आता मात्र काहीतरी वेगळं मात्र करावं लागणार आहे, कारण प्रसाद राऊत देखील वाट पाहतोय की कधी मी मैदानामध्ये एंटर होतोय आणि कधी एकदा मी माझ्या फलंदाजीला सुरुवात करतोय, कारण गरज ही असणार आहे. ते अर्थातच महेंद्र वॉरियर संघासाठी प्रसाद राऊत यांचं मैदानात येणं, कारण अत्यंत कमी धावा 19 धावा पाहतोय आणि या मॅचमध्ये जर विजय प्राप्त करायचा असेल तर एक फायटिंग टोटल 48 ते 50 धावा या 4 षटकांमध्ये येणं गरजेचं असणार आहे. आमच्या व्यासपीठासमोर पाहतोय रोशन यांना, एक जबरदस्त फिल्डर. काही दिवसापूर्वी एका ठिकाणी ओपनच्या मॅचेस झाल्या, तिथं समालोचन करत असताना रोशन यांच्या माध्यमातून जो काही झेल टिपला होता मित्रांनो, डीपमधून जाऊन जवळजवळ 30 यार्ड सर्कलपर्यंत डिस्टन्स कव्हर केलं आणि 3 ते 4 मीटरपर्यंत हाय जंप मारून मात्र सूर लावून मात्र झेल टिपला होता आणि अक्षरशः त्या मैदानावर टाल्यांचा वर्षाव झाला होता रोशनच्या त्या झेलसाठी. नेक्स्ट बॉलर शंतनू. यावेळी ऑन साइडला चेंडू ड्राईव्ह केला जातो. चेंडू मात्र मिडॉनच्या क्षेत्रामध्ये सार्थक यांच्या माध्यमातून चेंडू मात्र फील्ड केला गेलाय. एकच धाव मात्र पाहतोय. चांगली गोलंदाजी. विकेट मधील जो ओलावा आहे त्या ओलावाचा मात्र या गोलंदाजाने चांगल्या पद्धतीने मात्र फायदा उठवताना दिसते सकाळच्या सत्रात, कारण दुपारच्या सत्रात ही विकेट मात्र गरम होताना दिसेल आणि फलंदाज देखील गरम होताना दिसतील. नेक्स्ट बॉल. यावेळी पुन्हा एकदा चेंडू बॅटवरती लवकर येताना दिसत नाही, त्यासाठी मात्र गोलंदाज मात्र चांगल्या पद्धतीने स्लोवर पद्धतीचे चेंडूचा मात्र वापर करताना दिसतात आणि अशातच मात्र फलंदाज मात्र मोठे फटके मारण्याच्या नादात मात्र चेंडू बीट होताना दिसतात, परिणामी एजेस लागताना दिसत आहेत आणि अशातच मात्र जिथे मोठ्या धावांची आणि मोठ्या फटक्यांची अपेक्षा करतोय महेंद्र वॉरियर संघ, ते मोठे फटके मात्र कुठंतरी या मॅचमध्ये जर पाहायला गेलात ना तर फक्त आणि फक्त एकच चौकार मित्रांनो आलेला आहे, तो अर्थातच स्वप्नेश यांच्या बॅटमधून. आणि तदनंतर मात्र जर पाहायला गेला तर हव्या तशा फटक्यांची जी अपेक्षा मात्र करत होता ती अपेक्षा मात्र पूर्ण झालेली नाही. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा शंतनू. यावेळी देखील पुन्हा एकदा खोलूर टप्प्याचा चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये, चेंडू उचलतात फेकतात, तद्वर मात्र एकच धाव. आता कदाचित सॅक्रिफाईस विकेटची देखील मागणी करत असावा तो अर्थातच टीम महेंद्र वॉरियर संघ. करूया मरो अशी परिस्थिती असताना आय थिंक प्रसाद राऊत यांना मैदानामध्ये वन डाऊन साठी येणं गरजेचं होतं. भन्नाट वेग. आता मात्र हा ट्रॅप रचला जातोय की विकेट घ्यायची नाही, परंतु प्रसाद राऊत यांना मैदानात देखील येऊन देण्यासाठी आता मात्र सचिन सालुंके प्रतिष्ठान हा संघ मात्र ट्रॅप रचला जाऊ शकतो. आबी थली हे मात्र
बरेचसे चेंडू डॉट होताना दिसतात. पुन्हा एकदा अखेरीस अभिथले यांचा अंत होताना दिसतोय. फलंदाज आउट. आणि ज्या विकेटची मात्र आणि ज्या बॅटरीची मात्र आम्ही चर्चा करत होतो तो बॅटर मात्र अखेरीस मात्र मैदानामध्ये एंटर होताना दिसतोय. प्रसाद राऊत. उर्वरित 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि उर्वरित राजाबाई प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून अर्थातच उत्तम शेठ पाटील ग्रामपंचायतचे सदस्य यांचं शुभागमन झालेलं त्यांचं देखील हार्दिक हार्दिक असं विशेष शुभ स्वागत. प्रसाद राऊत येता क्षणी मात्र यावेळी नाही होणार सक्सेसफुल. गोल्डन डकचा शिकार. हा दडपण होता प्रसाद राऊत यांच्या चेहऱ्यावरती. त्या दडपणामध्ये खेळत असता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि तदनंतर मात्र गोल्डन डकचा शिकार होत प्रसाद राऊत बॅक टू द डग आउट. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 7.33 ची सरासरी. 22 धावा धावफलकावरती पाहतोय. पहिल्या षटकामध्ये होत्या 11 धावा आणि तदनंतर 8 धावा आणि आता शंतनू युवा गोलंदाज 2 विकेट आणि 3 धावा. टोटल 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अंतिम षटकाचा खेळ देखील शिल्लक असणार आहे. तत्पूर्वी नेक्स्ट मॅच साठी आम्ही इन्व्हाइट करतो. नेक्स्ट मॅच नेक्स्ट मॅच साठी इन्व्हाइट करतो आरोही स्पोर्ट्स लेबी आणि वादल शाहबाज. हे षटक संपतात आपण टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. विराज पाटील आणि रसिक पाटील असा मॅच असणार आहे. पुढचा मॅच वादल शाहबाज आणि आरोही स्पोर्ट्स लेबी. निकेश आणि रसिक पाटील. हे षटक संपतात आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. नेक्स्ट मॅच आणखी एक सुपर 8 च्या लढतीपूर्वीची लढत अर्थातच क्वालिफाईंग मॅच असणार आहे. वादल शाहबाज आणि आरोही स्पोर्ट्स लेबी. तत्पूर्वी शेवटचं षटक. शेवटच्या षटकामध्ये मयूर आलेत. चला स्पीडअप करायचा आहे. कदाचित टाइम देखील अलॉट करायला लागणार आहे आतापासून 3 षटकांसाठी 15 मिनिटे. अदरवाईज एका खेळाडूची पेनल्टी हा देखील आज टाइम लागू शकतोय. मयूर आलेत. मयूर यांचा पहिला चेंडू अतिरिक्त पद्धतीने वाईड बॉल जातोय. धावसंख्येत मात्र एकही बदलाव मात्र पाहायला मिळेल. तो अर्थातच टीम महेंद्र वॉरियर संघासाठी 1 धाव मात्र ऍड होताना मात्र पाहतोय. एकच चौकार आलाय. व्यतिरिक्त सिंगल डबल आणि जवळजवळ वाईटच्या मदतीने जर पाहायला गेलात ना तर धावा आल्यात त्या जवळजवळ 7 धावा. यावेळी चांगला स्क्वेअर कटचा फटका. नजाकत ताकद आणि सर्व काही त्या फटक्यामध्ये उचलून दिलं आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय आरपीएल चौकार. चार धावा आल्यात सप्रेशनच्या बॅट मधून. मच नीडेड 4 फॉर महेंद्र वॉरियर्स.
27 धावा. अनदर वन. यावेळी ऑन साइडला चेंडू ड्राईव्ह केला जातोय. चेंडू जातोय लॉंगांच्या क्षेत्रामध्ये. चेंडू येतात फेकतात. तद्वर मात्र एका धावेला 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं गेलं. धावसंख्येत मात्र आता दोन्ही बदलाव झाल्यानंतर स्कोर वधारताना दिसेल. 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अंतिम 4 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. या 4 चेंडूमध्ये कदाचित 12 ते 14 धावा येणं गरजेचं असणार आहे. फायटिंग टोटल होऊ शकते 40-42 धावा. यावेळी लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर. चेंडू करते बाउंड्री लाईनचा सफर. लॉंगॉनच्या मस्तकावर दस्तक. RPL षटकार. गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. अनिश्चिततेनं भरलेला क्रिकेटचा खेळ याचसाठी म्हटलं जातं. जेव्हा आपल्याला पहिल्या इनिंग मध्ये शेवटच्या षटकामध्ये मित्रांनो धावा येतात, मोमेंटम आपल्या संघाच्या बाजूने येतं. अनादर वन. यावेळी डीप एक्स्ट्रा कव्हर. रोशन आहे चेंडू खाली. लॉंग चेस रोशन यांच्यासाठी, परंतु चेंडूने मात्र चकमा दिलाय. चेंडू जातोय. रोशन यांना चकमा देत 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री लाईन. येतोय अनादर 4 रन. जय श्रीराम. अनदर वन. यावेळी नाही. डिस्टन्स क्लिअर करणार आहेत. अडसर होता. लॉंगांना पकडला येईल. संपलाय स्वप्न. एकोणचाळीस धावा. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये एंटर होताना पाहतोय पार्थ गावडे. पार्थ आलेत कालच्या दिवसात एका मॅच मध्ये तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक घेणारा पार्थ. शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळी लफ्ट केलाय. चेंडू जाईल का सीमारेषे पार, परंतु यावेळी चूक झाली. एक धाव कंप्लीट. बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट केली आणि 2 धावांना मात्र या इनिंगला मात्र फुल स्टॉप मिळताना दिसतोय महेंद्र वॉरियर्स संघाच्या. आता मात्र 41 धावा आणि 42 धावांचं उद्दिष्ट असणार आहे. 42 रिक्वायर्ड इन 24 डिलिव्हरीज. 10.50च्या सरासरीने मात्र या 42 धावा बनवायच्या विचार करायला गेल्यात महेंद्र वॉरियर्स संघासाठी. या धावा मात्र आता पोषक आहेत. गोलंदाजी आहे त्यांच्याकडे, चांगले गोलंदाज आहेत त्यांच्याकडे, कारण सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये धावा चेस होणं कठीण असणार आहे. मागील मॅच मध्ये देखील चेस करत असताना भागीरथी 11 मेडिकार हा संघ मात्र डॉमिनेट झाला. आता मात्र एक सन्मानजनक फायटिंग टोटल महेंद्र वॉरियर्स संघाने आपल्या संघासाठी जमा केलात आणि याच स्कोर कार्ड वरती जर पाहायला गेलात ना तर चांगल्या पद्धतीने धावा मात्र डिफेंड केल्या जाऊ शकतात. गरज असणारा येणारी 24 चेंडू आणि 42 धावांची. तत्पूर्वी टॉस साठी यायचा नेक्स्ट मॅच वादल शाहबाज आणि त्यांच्या समवेत मात्र RI स्पोर्ट्स लेबी. वादळ क्लब शाहबाज आणि RI स्पोर्ट्स लेबी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. लीग स्टेज मधला हा शेवटचा सामना असेल आणि तदनंतर प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. राजाभाई केनी यांच्या माध्यमातून आपल्याला सुपर 8च्या सामन्यामध्ये षटकाराच्या बाहेर अर्थात जर सीमारेषेच्या बाहेर तुम्ही झेल घेतली तर प्रत्येक झेलसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. प्रत्येक झेलसाठी 200 रुपये. त्याच्यामुळे आतापासूनच आपल्या खुर्च्या रेडी ठेवा आणि जागा रेडी ठेवायची आहे. मी आमंत्रित करतो कल्पेश पाटील, कृपया आपण उत्तम शेटजी पाटील उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आमच्या इथे बाई कराडे आलेले आहेत. सतीशजी खराटे चिखली गावचे.
आणि यांच्या बाजूला उभं राहिलो की बरोबर ते आपल्याला क्रिकेटचं विश्लेषण सांगत बसतात आणि त्यांच्या उपस्थितीत आपण टॉस घेणार आहोत. हेड टेल ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. काका इकडे असो, तिकडे कॅमेरा आहे आपला. हेड यावेळी टॉस आलेला आहे. वादळ क्लब शाबाज, आपला थोडक्यात निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार. नक्कीच क्षेत्ररक्षण करणार आहात. आता किती धावा तुम्ही देणार, खर्च करणार? कारण की आधीचा सामना पाहिला, खूप चांगलं तुम्ही फलंदाजी करत असताना धावा बनवलेला होता. आता गोलंदाजीमध्ये काय करामत करणार आहात? 40च्या खाली देणार. 40 रन. 40चं टार्गेट. तुम्हाला वाटते तुम्ही 40 पर्यंत थांबणार? 50-60 पर्यंत पोहोचू. 50-60 टिट टू टॅट सामना होणार आहे. दोघांना सुद्धा खूप शुभेच्छा असणार आहेत. शेवटचा सामना तुमच्यासाठी. तर टॉस बॉक्समध्ये पुढील सामना असेल वादळ क्लब शाबाज आणि त्यांच्या विपक्षामध्ये आरोही स्पोर्ट्स मरियाई लेबी. या दोन संघांमध्ये टॉस बॉक्समध्ये नाणेफेकीचा कौल झाला. नाणेफेकीचा कौल लागला वादळ क्लब शाबाज या संघाच्या बाजूने. त्यांनी सर्वप्रथम क्षेत्ररक्षण निवडले आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलेलं आहे ते आरोही स्पोर्ट्स मरियाई लेबी या संघाला. ओ टी यू कॉम्बॉक्स. नेक्स्ट मॅच आपल्या समोर नक्कीच येईल. तत्पूर्वी मैदानामध्ये रंगला जातोय. एका बाजूनं महेंद्र वॉरियर्स फाईट करतोय तर दुसऱ्या बाजूनं सचिन सालुंके प्रतिष्ठान हा संघ देखील फाईट करण्यासाठी सज्ज झालाय. शिरविक आणि ऋषी वालेकर. चोवीस चेंडू आणि अर्थातच जा गरज असणार आहे ती 42 धावांची गरज. 10.50च्या सरासरीने या धावा बनवायच्या आहेत. त्या अर्थातच टीम सचिन सालुंके प्रतिष्ठान या संघाला या मॅचमध्ये विजय प्राप्त करण्यासाठी आणि सालामीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल होताना मात्र पाहू शकतोय. एका बाजूनं शिरुविक मैदानामध्ये आले तर दुसऱ्या बाजूनं ऋषी वालेकर हे दोन्ही विस्फोटक फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल झालेत. मागील इनिंगचा जर विचार करायला गेला तर पहिल्या 3 षटकांमध्ये चांगल्या पद्धतीने रोख लावला होता. जवळजवळ 22 धावांवर मात्र थांबवलं होतं. परंतु शेवटच्या षटकामध्ये 1 षटकार 2 चौकार अशा पद्धतीने धावांचा जर पाहायला गेलात ना तर खर्च केले होते 19 धावा आणि इथंच 41 धावा मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या. त्या अर्थातच टीम महेंद्र वॉरियर्स संघाच्या आणि इथून मात्र जर पाहायला गेला तर 42 धावांचं उद्दिष्ट आता मात्र खऱ्या अर्थानं उभं केलंय ते महेंद्र वॉरियर्स संघानं. कंपल्सरी चेस असल्या कारणानं मात्र 42 धावा मात्र बनवाव्या लागणार आहेत त्या टीम सचिन सालुंके प्रतिष्ठान संघासाठी. मॅच चालू होतोय. पहिलं षटक अभिथले बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना दिसेल. आयटम ओव्हर द विकेट हिमनगर एंड कडून तर स्ट्राईक एंड वरती शिरुविक, नॉन स्ट्राईक एंड वरती ऋषी वालेकर. या मैदानात मात्र या विकेटला मात्र मैदानामध्ये पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं असणार आहे. जास्तीत जास्त चेंडू मात्र खेळणं गरजेचं असणार आहे. सचिन सालुंके प्रतिष्ठान संघासाठी येतोय पहिला चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेट अभिथले. पहिला चेंडू पॅडल स्वेप. यावेळी मात्र ताकद नाही तर नजाकत दाखवली. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर एक बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय पहिला दर्शनीवर चौकार. चांगल्या पद्धतीने मात्र चेंडू खेलन काढत असताना मात्र पहिल्या चेंडूवरती पॅडल स्वीप मात्र पाहायला मिळाला. पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये वाईडिश लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतोय. 38 सर्कलच्या बाहेर प्रोटेक्शन म्हणून अभिथले यांच्यासाठी. यावेळी अनादर वन परंतु चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडू फील्ड केला जातोय. कोणत्याही प्रकारचं चित्र मात्र पाहायला मिळत नाही. पुढ्यात टाकलेले चेंडू मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र दोन्ही चेंडूवरती पाहायला मिळाला. एक चेंडू मात्र पाहायला मिळाला 4 धावांचा. दुसरा चेंडू मात्र डॉट बॉल. अभिथले यांचा कमबॅक. यावेळी पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. बराचसा डिस्टन्स कव्हर करणं गरजेचं होतं. तदनंतर मात्र चेंडू जाते 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन. येतोय हा दुसरा चौका.
नोटारा दिला परंतु डॉट बॉल देखील आलाय. एक चौकार डॉट बॉल, दुसरा चौकार, दुसरा डॉट बॉल, 8 धावा, 4 चेंडू संपलेत. नेक्स्ट बॉल अभि. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट. येतोय हा चौकार. फोर झिरो VIP नंबर पाहतोय शिरविक यांचा स्कोर कार्ड वरती. फील्ड करणं गरजेचं होतं. एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती सहज सोपा चेंडू होता. चेंडू हाफ स्टॉप जरी झाला असता तरी रन घेतली नसती शिरो यांनी. मग आता कसे थांबणार. अशा पद्धतीने चौकार दिला तर हा मात्र षटकार. 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावरती तब्बल 18 धावा पाहतोय. 18 धावा पहिल्या षटकामध्ये वसूल केले गेल्यात. अगेन शेवटच्या षटकामध्ये महेंद्र वॉरियर संघानं वसूल केले होते आणि पहिल्या षटकामध्ये संपूर्णपणे जिम्मेदारी घेत मात्र अटॅकिंग इंटेट मात्र दाखवला गेला. परंतु ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण लावलं होतं ना शिरुविक यांच्यासाठी वाईडिश लॉंग ऑन आणि एक जवळजवळ काऊ कॉर्नर रिजनमध्ये, तिथं जर पाहायला गेलात ना तर त्या क्षेत्रात मात्र शिरुविक खेळले नाही. शिरुविक मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट मात्र खऱ्या अर्थानं स्क्वेअर लेग क्षेत्रातून मात्र 3 चौकार मात्र त्या क्षेत्रातून पाहिलं गेलं आणि त्यानंतर मात्र एक मिड विकेटच्या क्षेत्रातून जाणारा षटकार मात्र पाहिला गेला. म्हणजे व्हॅकंट एरियामध्ये जास्तीत जास्त खेळ करत असताना मात्र शिरुविक यांना मात्र पाहिलं आणि 18 धावा मात्र शिरू यांच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळाल्या. 18 धावा धावपालकावरती लागल्या गेल्यानंतर मात्र आता गरज असणार आहे. ते येणारे चेंडू शिल्लक असणार आहेत 18 आणि 8च्या सरासरीने आता बनवायचे आहेत ते 24 धावा. 18 चेंडू 24 धावांची गरज असणार आहे. ते टीम सचिन सालुंके प्रतिष्ठान या संघाला संजय घरत दुसऱ्या षटकामध्ये इन्व्हाइट केले गेले. राईट मोर द विकेट गोलंदाजी करताना दिसतील अर्थातच MIDC इंडकडून. परंतु इथून कमबॅक करण्यासाठी विकेटची गरज असणार आहे. डॉट बॉलची गरज असणार आहे महेंद्र वॉरियर संघाला. तर कमबॅक होऊ शकतो कारण शिरू वीक राहिले तर ही मॅच जवळजवळ 2 षटकामध्ये कंप्लीट करताना दिसतील. परंतु ऋषी यांचा हा लाफ्टेड शॉट मिस टायमिंग शॉट आहे. सुंदर क्षेत्ररक्षण मात्र पाहतोय. पहिल्या विकेटचा पतन गोल्डन डकचा शिकार ऋषी वालेकर. बॅक टू द डग आउट. महेश मैदानात दाखल होताना दिसतील. पेशानं स्वतः सरपंच आहेत आणि आज क्रिकेटचा खेळ करण्यासाठी मात्र महेश मैदानामध्ये दाखल होताना दिसतील. खिडकी गावचे सरपंच महेश बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल झालेत. इतका क्षणी मात्र महेश यांच्या बॅट मधून परंतु गोल्डन डकचा अनादर शिकार मात्र पाहतोय. बॅक टू बॅक दुसरा हादरा टीम सचिन सालुंके प्रतिष्ठान संघासाठी. अनादर विकेट डाऊन.
संधी मात्र पाहतोय महेंद्र वॉरियर्स संघाला. विकेटची पडझड आणि आता विकेटची पडझड झाल्यानंतर मात्र जर पाहायला गेला तर या मॅचचं भवितव्य शिरुविक. दोन्ही संघांसाठी अति महत्वाची विकेट शिरुविक असणार आहे. या मॅच मधील दोन्ही संघांच्या हार आणि जीत मधील कोण दुवा असेल तर तो शिरुविक. शिरुविक यांना मैदानावरती आता राहणं गरजेचं असणार आहे. सोबत आपल्या फलंदाजांना घेऊन भागीदारी करावी लागणार आहे. येतोय संजय घरतेचा हॅट्रिक बॉल. कालच्या दिवसात सौरभ पाटील धामणपाडा यांनी मात्र हॅट्रिक साध्य केली होती. हॅट्रिक बॉल आणि पंचांकडे लावड अपील, परंतु कदाचित हा चेंडू मात्र पिचिंग आउटसाइड दिले. एक स्टंप असावा आउटसाइड. एक स्टंप नाही, उंची होती. विकेट मिस करत होता हा चेंडू. मात्र अंपायर जी रमेश ढकोलींनी सांगितला की विकेट मिस करत होता. डॉट बॉल आलाय. विकेट नाही परंतु डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक. यावेळी हलक्या हातानं स्टेअर केला. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. लॉंग चेस. आता मात्र क्षेत्ररक्षक मात्र जीवाचं रान करून मात्र फिल्डिंग करण्यासाठी तयार झालीत. कारण त्यांना माहिती आहे अभी नाही तो फिर कभी नाही. फिर एक साल बाद राजाबाई प्रीमियर लीग 2025 वाट पाहावी लागणार. एक वर्षासाठी पुन्हा एकदा. त्यासाठी मात्र प्रत्येक खेळाडू मात्र जीवाचं रान करतोय सामना जिंकण्यासाठी. धावसंख्येत बदल झालाय. यावेळी खराब चेंडू. डॉट बॉल येतोय. कमबॅक करणारी गोलंदाजी मात्र पाहतोय. 5 चेंडू फेकल्यात मित्रांनो संजय घरत. 2 धावा, अति महत्वाच्या 2 विकेट. टीम महेंद्र वॉरियर्स या संघासाठी. धावसंख्येत मात्र फारसा बदलाव नाही. धावसंख्या 20. लास्ट बॉल रिमेनिंग इन सेकंड ओव्हर आणि प्रोग्रेस. यावेळी फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय बॅकवर्ड क्षेत्रात. एक धाव कंप्लीट. थ्रो येणं गरजेचं. पहिल्यांदा थ्रो येणं गरजेचं होतं. जर थ्रो आला असता तर कदाचित विकेट मिळू शकली असती. धावसंख्येत 2 बदलाव. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. मैदानावरती धावा पाहतोय ते अर्थातच 22 धावा. 22 धावा धावपालकावरती लागल्या गेल्यात. मॅच कुठे होती कुठे गेली. आता मात्र पाहायला गेला तर जिंकण्यासाठी येणारे 12 चेंडू शिल्लक आणि 20 धावांची गरज असणार आहे. महेंद्र वॉरियर्स संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना सचिन सालुंके प्रतिष्ठान या संघाला खेळण्यासाठी जर जिंकणारा संघ जर पाहायला गेला तर क्वालिफाय होताना दिसेल सुपर 8 साठी. याचसाठी मात्र चालू असलेली लढत. आणखी एक सुपर 8 पूर्वीची लढत आपण पाहणार आहोत. ती अर्थातच वादल शाहबाज आणि मरियाई लेव्ही. तदनंतर मात्र सुपर 8 चे 8 संघ मात्र आपल्याला समजून जातील की 8 संघ कोणते आहेत. अगोदर 6 संघ क्वालिफाय होताना आपण पाहिलेत आणि आज 2 संघ. आता मात्र या मॅच पासून मात्र चला आपल्याला वेळेचा वापर चांगल्या पद्धतीने करायचा आहे. अन्यथा आम्हाला टाइम अलॉट करावा लागेल. 3 षटकांसाठी 15 मिनिट कंप्लीट झाली नाही तर मात्र एका खेळाडूची पेनल्टी देखील द्यावी लागेल. कारण आपण बराचसा वेळ घेताय आणि आज जवळजवळ आपल्याला 10 सामने कंप्लीट करायचे आहेत. दुसरा सामना आहे आजच्या दिवसातील. 3रं षटक. गोलंदाज संकेत आलेत. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. स्वतःच्या होम ग्राउंड ती गोलंदाजी करत असताना राईट मोर द विकेट. संकेत पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न पाहतोय. स्विंग आणि मिस. चेंडू जर पाहायला गेला तर पडल्यानंतर थोडा चेंडूने कोण चेंज केला. लेग कट मात्र पाहतोय. स्लोवर वन स्पेशलिस्ट स्लोवर वन ती चेंडू मात्र पाहिला गेला. चेंडू यायच्या अगोदर बॅट मोठा फटका मारण्यासाठी मात्र शिरुविक यांची तयार होती. बॅट फिरली गेली. त्यानंतर मात्र चेंडू पास झाला प्रसाद राऊत यांच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. समीकरण बदललं. 11 चेंडू आणि 20 धावा. नेक्स्ट बॉल. संकेत बॉलिंग ट्रॅक वरती. घी अगर टेढ़ी उंगली से सीधी उंगली से नहीं निकल रहा है तो उंगली आखिर टेढ़ी करनी पड़ती है. आलाय चौकार. 4 धावा.
पाहतो महेंद्र वॉरियर्स संघाच्या माध्यमातून. यावेळी लेफ्ट केला, मिस टायमिंग शॉट आहे. झेल ड्रॉप. पकडा कॅच जिंका मॅच, पकडा झेल जिंका खेल. कॅचेस विन द मॅचेस. कॅच घेणं गरजेचं होतं. झेल कोणाचा होता? नऊ चेंडू आणि आता मात्र 14 धावींची गरज. 2 धावा वाचू शकल्या असत्या. शिरुविक मैदानाच्या बाहेर जाताना दिसले असते, परंतु तसं झालं नाही. विकेट देखील वाचली गेली, 2 धावा देखील खर्च केल्या गेल्या. म्हणजे एका चेंडूमध्ये जिथे झेल ड्रॉप झाला तिथे कितीतरी कार्य घडलं गेलं. 9 चेंडू आणि 14 धावा. यावेळी मात्र पाहायला गेला तर काय झालंय, लाऊड अपील. तदनंतर मात्र शिरुविक यांना मात्र नतमस्तक करण्यास मात्र भाग पाडलं गेलं नतमस्तक होण्यासाठी. गुडघे टेकले अखेरीस या चेंडूवरती. आज मात्र जसप्रीत बुमराची मात्र आठवण करून दिली संकेत यांच्या या चेंडूनं मात्र शाहरुखानं चित केलं शिरुविक यांना, परंतु डॉट बॉल आलाय. गरज असणाऱ्या 8 चेंडू आणि 14 धावींची. अति महत्वाचे हे 2 चेंडू असणार आहेत दोन्ही संघांसाठी. प्रयत्न करतोय, प्रयत्न नाही तर यश नाही, मेहनत नाही तर यश नाही. प्रयत्न मात्र करावे लागतील. जोपर्यंत मॅच मात्र आपल्या हातामध्ये आहे, जेवढा आपल्याला एफर्ट देता येईल तेवढा एफर्ट मात्र द्यावा लागेल. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू जातोय काउ कॉर्नर रिजन मधून सीमारेषा पार. शिरुविक ठोकतोय षटकार. सात चेंडू 8 धावा. अनदर वन पिकअप शॉट मात्र पाहतोय. लवकर पोझिशन बनवली आणि तदनंतर मात्र चेंडू येतोय बॅकवर्ड स्क्वेअर लॅग इन बॉन्डलाईनच्या बाहेर. अनादर षटकार. मॅच वाचू शकली असती कदाचित जर झेल टिपला असता तर, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसतं, परंतु जर तर शिवाय क्रिकेट कंप्लीट देखील होत नाही. शेवटचं षटक गोलंदाज पार्थ गावडे. मॅन विथ द गोल्डन आर्म. गोल्डन कामगिरी करावी लागेल. सोनेरी क्षणांचा सुख महेंद्र वॉरियर्स संघाला द्यावा लागेल. अडचणीमध्ये सापडलाय संपूर्ण महेंद्र वॉरियर्स संघ. चेहऱ्यावरती दडपण दिसतंय, हे दडपण झुगारावं लागेल. परंतु क्रिकेट मित्रांनो असा खेळ आहे जो होत्याचं नव्हतं करायला काही क्षणांचा अवधी घेतो, कारण वेलेला देखील वेल द्यावा लागतोय. पार्थ गावडे आलेत. राऊंड विकेट. डॉट बॉल. विकेटची गरज असताना डॉट बॉल येणं गरजेचं आहे. मॅच सोडून जमणार नाही, कारण जिंकणारे कधीच मॅच सोडत नसतात आणि मॅच सोडणारे कधी जिंकत नसतात. मॅच पकडून ठेवा लागेल दोन्ही संघांना. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. अभी नहीं तो फिर कभी नहीं, फिर 1 साल बाद राजाभाई प्रीमियर लीग. यावेळी विकेट घेणं गरजेचं आहे. खराब पैकी
धाव कंप्लीट आहे की नाही रेफर केलं जात आहे थर्ड अंपायरला मात्र आता हृदयाची मात्र धगधग वाढवणारा क्षण धगधग धगधग करत राहणार जर विकेट आली तर चला टेक्निकल टीम फक्त श्री साई लाईव्ह संघाची असणार आहे श्री साई लाईव्ह ची संपूर्ण टेक्निकल टीम आणि थर्ड अंपायर आमचे असणार आहेत बाकी कोणी खेळाडू तिथं अवेलेबल नसणार आहे कोणीही हितचिंतक तिथं नसणार आहे चेक केलं जात आहे रन कंप्लीट अखेरीच सुटकेचा निश्वास घेतला असेल प्रतिकार यांनी एक धावेची गरज स्कोर्स लेवल नशिबाचा चौकार अखेरीस ही मॅच कंप्लीट झाली मॅच जिंकले सचिन सालुंके प्रतिष्ठान संघानं आणि हार्डलक टीम महिंद्रा वॉरियर्स खूप चांगला प्रयत्न आपण केलात मॅच आपला प्रवास मात्र संपुष्टात येतोय परंतु प्रवास संपुष्टात आल्यानंतर निराश होणं गरजेचं नसणार आहे